जेवढं दुःख पोराला पोरगी सोडून गेल्यावर होत नाही ना, जेवढं दुःख भारत पाकिस्तानची मॅच भारत हारल्यावर होत नाही ना, जेवढं दुःख शेअर मार्केटमध्ये पैसा गेल्यावर होत नाही, तेवढं दुःख भारतातल्या पोरांना आज झाले. कारण आहे विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधनं घेतलेली रिटायरमेंट. 4 दिवसापूर्वी म्हणजे 8 तारखेला रोहित शर्माने इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकली, स्टोरी टाकली की मी टेस्ट क्रिकेटमधनं रिटायरमेंट घेतोय. आमच्या काळजाचा तुकडा पडला, काहीच आमचं खाली उतरून थया नाचायला लागलं, कारण आमचा हिटमॅन टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्त झाला होता. 4 दिवस आमच्या सुखात गेले. सुखात म्हणण्यापेक्षा त्या ह्याच्यातनं आम्ही 4 दिवसात कुठेतरी रिकवर होत होतो की बाबा चला ठीक आहे, आता विराट कोहलीकडे परत एकदा कॅप्टनशिप येऊ शकते टेस्ट क्रिकेटची. झालं. परत एकदा इंस्टावर एक पोस्ट आली आणि विराट कोहली म्हणला मी पण टेस्ट क्रिकेटमधनं माघार घेतोय. बोंबाललं सगळं. अरे आत्ता कुठं त्या पाकिस्तान भारत युद्धावरनं जरा कुठंतरी रिलॅक्स होत होतो, मनाला जरा शांतता भेटत होती. आमच्या काळजाला तुतडा केला, आमच्या काळजाचा तुम्ही. कशासाठी? नमस्कार मंडळी, मी आशुतोष, तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. स्वागत आहे तुमचं कॅरी ऑन मराठीच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय झाले माहितीये का तुम्हाला सांगतो, ज्या माणसामुळं क्रिकेट बघायला सुरुवात केली का नाही, ज्या माणसामुळं कसोटी क्रिकेटची आवड लागली, म्हणजे 5 दिवसाची बॅटिंग कोण बघणार आहे? ही टुकू खेळणारी माणसं. पण त्या टेस्ट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये विराट कोहलीनं नवीन संजीवनी आणली, नवीन चैतन्य आणलं. त्याच्या म्हणजे त्यानं काय लय तोडून माडून खेळला असं नाही, पण त्याचा जो फॉर्म होता, फॉर्म जरी नसला तरी त्याचा जो क्लास होता ना, तो ज्या टेक्निकनं खेळायचा ना, बघायला भारी वाटायचं. असं एक स्ट्रेट डायव्ह बघितली की असं डोळ्याचं पारणं फिटल्यागत व्हायचं. आणि ज्या विराट कोहलीनं आवड लावली टेस्ट क्रिकेटची, तोच विराट कोहली आता टेस्ट क्रिकेटला सोडून जात आहे. म्हणजे काय आता कसं बोलायचं, आता काय करायचं? म्हणजे ज्या पोरानं चिकन खायला लावलं तोच पोरगा माळ घालतोय. क्या बात कर रहे? दुःख इतकं वाईट आहे ना हे. म्हणजे 4 दिवसापूर्वी रोहित शर्मा गेला, मग त्यावेळेस अशा चर्चा उठल्या की विराट कोहली म्हणतोय मला टेस्टचा कॅप्टन करा टीमचा, म्हणून रोहित शर्मानं रिटायरमेंट घेतली. आणि आता विराट कोहलीनंच रिटायरमेंट घेतली. म्हणजे काय कळलं ना, मालिकेत जेवढं सस्पेन्स नसतात का नाही, तेवढं सस्पेन्स आपल्या क्रिकेटमध्ये तयार व्हायला लागले. ते आता कोणतर म्हणायला लागले गौतम गंभीर म्हणला ह्या दोघांना काढून टाका, का तर त्याला नवीन कोणतर कॅप्टन पाहिजे. अरे नवीन कॅप्टन करून काय गोट्या खेळायच्या तिथे जाऊन? टेस्ट चॅम्पियनशिप आली आता उरावरती, तर इंग्लंडची टेस्टची मालिका आहे, त्यात कोणतर अनुभवी प्लेअर नको का? झालं, रोहित गेला, विराट गेला, राहिलं कोण? शुभमन गिल, रिषभ पंत. ती दोघं पण चांगली प्लेअर आहेत तशी, त्याच्याबद्दल काय वाद नाही आपला. नाही तर परत उगाच मला शिव्या पडतात खाली कमेंटमध्ये, आम्ही शुभमनचं ह्या आहे ना, आम्ही त्या आहे, रिषभ पण चांगला आहे, पुन्हाबद्दल घेत नाही. पण थोडं असतं रे, अजून 5 वर्ष खेळला असतं तर आम्हाला काय कुणी शिवाय दिली असत्या? 5 वर्ष खेळला असता तर नाही ती माणसं 40-40 वयाची होस्तोपर्यंत खेळते त्या, आणि तुम्हाला काय जातंय? बाकी म्हणण्यासारखं कारण काहीच नाही. पण फॉर्म चांगला ठीक आहे. मागच्या कसोटीमध्ये पहिल्या सामन्यात शतक केलं, त्याच्यानंतरच्या 4 कसोटी मॅचमध्ये 90 पण झाले नाहीत टोटल मिळून. पण त्याचा अर्थ असा नाही की भावा तू खराब प्लेअर आहेस. तुझा फॉर्म जरी नसला ना, तू फॉर्म क्लास आहे रे भावा. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. मग कशाला रिटायरमेंट घ्यायची लागा? अजून फिटनेस आहे, अजून पळा येतंय, काय गरज होती का? ती रवी शास्त्री का सुनील गावस्कर कोणतर मध्ये म्हणला होता विराट कोहली अजून 5 वर्ष खेळ. अरे 5 महिने बी नाही झाला का? असं नाही करायचं. एवढं लागा ती गोलीगत धोका द्यायच नाही लागा आम्हाला तुम्ही बी. तर एवढं चिडण्यामागचं कारण ह्याचं आहे की रोहित शर्मानं आणि विराट कोहलीनं दोघांनी पण अचानकपणे रिटायरमेंट घेतली. आता कसं काय होणार भारताच्या टेस्ट क्रिकेटचं बघावं लागेल. रिषभ पंत आहे, एक खंबीर साथ आहे रिषभ पंतची आपल्याला. शुभमन गिल आहे, उगवतं नेतृत्व. बघूया, KL राहुल आहे. पण आता जुन्यातली म्हणण्यासारखी बुमराह, जडेजा, KL राहुल अशी 2-3च माणसं राहिलेत, बाकी सगळी नवीन टीम असणार आहे. मग आता खरंच गौतम गंभीरला नवीन कुणाच्या तरी हातात कॅप्टन्सी द्यायची होती, हे खरं आहे खोटं आहे मला काही माहीत नाही. पण तसं असेल तर मग ते आपलं दुर्दैव आहे, कारण अजून तरी विराट कोहलीचा फॉर्म चांगला आहे, अजून तरी विराट कोहली खेळू शकला असता. आणि त्याच्यामुळं त्याच्या रिटायरमेंटनं दुःख होते. आणि अजून एक खंत वाटणारी गोष्ट म्हणजे कितीतरी वर्ष झाली, कितीतरी प्लेयर्सने रिटायरमेंट घेतल्या, पण म्हणजे त्यात सगळे आहेत बरं का, महेंद्रसिंग धोनी, कोहली, या सगळ्यांनी काय फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेतली. पण त्यांना आपल्याला एक फेअरवेल जे म्हणतो ना आपण, शेवटची मॅच, आनंदी मॅच, किंवा त्यांना एक सॅल्यूट, त्यांना सलाम तो देताच आला नाहीये. म्हणजे मला जसं आठवतं तसं सचिन तेंडुलकरला आणि त्याच्यानंतर बहुतेक अश्विनला काहीतरी असं फेअरवेल मिळालं होतं, त्याच्यानंतर फेअरवेल मिळालेलाच नाहीये. आणि ते वाईट वाटते की एवढे सगळे आपण लहान असताना ज्यांना बघून मोठे झालो, आपल्यासाठी जे हिरो होते, ते हिरो आता एक करून चाललेत, रिटायरमेंट घेतात आणि त्यांचं फेअरवेल पण आपण करू शकत नाहीये. ठीक आहे, विराट कोहलीनं आम्हाला ज्या
खूप गोड आठवणी दिल्या रोहित शर्मानं, विराट कोहलीने. त्या आठवणींसाठी तुमच्या दोघांचे सुद्धा भारताच्या फॅन्सकडून खूप खूप धन्यवाद. आणि बघा शक्य झालं तर तेवढं चुकून पोस्ट टाकली म्हणून आपलं घ्या मागा.